माने सरकार आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री विजय शेठजी खानावकर साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। तसंच सन्माननीय श्री हनुमंतजी चौधर साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। तर खऱ्या अर्थानं आपण हॅलो इथे मान्यवर या कार्यक्रमातून रजा घेत आहेत। तर वहिनी धन्यवाद आपलं की आपण आपला आता खऱ्या अर्थानं बिझी शेड्यूल आहे परंतु तरी देखील प्रेमासाठी आमच्या या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली। धन्यवाद दादा। मी विनंती करेन सन्माननीय श्री विजय शेठ खानोकर साहेब, सन्माननीय श्री हनुमंतजी चौधर साहेब, त्याचबरोबर आनंद माने सरकार यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। चला मित्रांनो, तुम्हाला बक्षिसं घ्यायची नसेल तर आम्ही इथून मात्र चेक बक्षिसं नसेल घ्यायची तर आम्ही पॅकअप करतो। मित्रांनो, या बक्षीस वितरणासाठी माने सरकार या व्यासपीठावरती आपलं स्वागत, अगदी कालपासून आम्ही त्यांना बोलवतोय परंतु दोस्तांमध्ये इतके गुंतलेत आपले माने सरकार अद्याप देखील स्टेज पर्यंत ते पोहोचू शकले नाहीयेत। तर याच दरम्यान सन्माननीय श्री विजय शेठ खानावकर साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानापन्न व्हायचंय। तदनंतर युवा नेते सन्माननीय श्री रामदास मानवर साहेब आपल्याला विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती मात्र येऊन स्थानापन्न व्हायचंय। सन्माननीय श्री विजय शेठ खानावकर साहेब, सन्माननीय श्री रामदासजी मानवर साहेब, आनंद माने सरकार, चौधर साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन नक्की स्थानापन्न व्हायचंय। तर या माने सरकार यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतं। विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचंय आणि आपल्या शिवस्वराज्य मंडळातील जे कोणी पदाधिकारी जर का मैदानावरती उपस्थित असतील आपल्या सर्वांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। सन्माननीय श्री विजय शेठ खानावकर साहेब आपल्याला पुन्हा एकदा कपिलजी जमदडे साहेबांकडून विनंती येते की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानापन्न व्हायचंय। सन्माननीय श्री विजय शेठ खानावकर साहेब आणि सन्माननीय श्री हनुमान शेठ चौधर साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचंय। एक जबरदस्त हिस्टॉरिक विन मित्रांनो या कळंबोली क्रिकेटच्या इतिहासामध्ये नक्कीच या मॅचचं देखील नाव घेतलं जाईल। 6 चेंडू आणि 7 धावा मात्र डिफेंड केल्या गेल्या, फक्त 2 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या अंकित रावतनं। जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आणि आक्रमक क्षेत्ररक्षक सजवल्यानंतर काय दडपण येतं हे मात्र हे मेगा फायनलच्या मॅचमध्ये आपण सर्वांनी पाहिलं। सनी सिंग यांच्याकडनं 2100 रुपयांचं पारितोषिक आहे। आपण पाहिलं तर नक्कीच खेळाडू अंकित रावत यांच्यासाठी प्रेश आत्माराम पाटील यांच्याकडनं संपूर्ण संघाला 5000 रुपये आणि अंकित रावत यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। तर नक्कीच विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघ। तदनंतर आपण पाहिलं तर रणजित कट्टे पाटील संघ, साईकृपा आर्यन साईकृपा संघ आणि त्याचबरोबर सुपर डीजी माऊली संघ या पारितोषिक द्यायची आहेत। मित्रांनो, आमच्याकडे वेळेचं भरपूर बंधन आहे। आमचे आयोजक इथे खुल्या हाताने सर्व देण्यासाठी आले, तुम्ही फक्त लवकरात लवकर या। चला विनर्स, आपल्याला विनंती असेल तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आज सकाळपासून स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाने एकही मॅन ऑफ द मॅच घेतलं नव्हतं। सर्वात सुरुवातीला जी मॅच झाली तिचा मॅन ऑफ द मॅच सचिन कारभार, आपण यायचंय व्यासपीठावरती। तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन कारभार या आपण। सचिन थोडंसं स्पीड वाढवा, भरपूर बक्षीस आहे तुमच्या संघासाठी। सचिन कारभार जर का बक्षीस घेत नसेल तर आपण रद्द करूया त्याचं बक्षीस। सचिन कारभार पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। तर या विशाल या तुम्ही त्याच्या बिहाफ मध्ये घेण्यासाठी। विशाल
विशालने देखील जबरदस्त फिल्डिंग केली. त्या 6 धावा खूप महत्वाच्या होत्या मित्रांनो, ज्या याने फिल्डिंगच्या माध्यमातून वाचवल्या. मी विनंती करेन अक्षय यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. सचिन कारभारच्या बिहाफ मध्ये आपण पाहिलं तर विशाल हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक कलेक्ट करतोय. जबरदस्त खेळी राहिली आपल्याला पाहिलं तर सचिन कारभार यांची. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सचिन कारभार संपूर्ण टीम साठी. आज मात्र जल्लोष होणार मित्रांनो, नक्कीच यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन मात्र नक्कीच सन्मानित करायचं. जबरदस्त खेळ झाला आणि झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरलाय. तिसरी मॅच झाली जिथे मात्र केवळ 7 धावांनी अर्धशतक हुकलं. हॅपी सिंग ठरतोय तिसऱ्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. पहिल्या 2 मॅच खेळलाच नव्हता, तिसऱ्या मॅच मध्ये आला आणि डायरेक्ट मॅन ऑफ द मॅच झाला. तर मी प्रशांत दादा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र हॅपी सिंग याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन नक्की सन्मानित करायचंय. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हॅपी सिंग साठी मित्रांनो. अर्धशतक हुकलं केवळ 7 धावांना. जबरदस्त इनिंग 1 साइड बॅटिंग आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाली आणि झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा तो मानकरी ठरला. तदनंतरची मॅच झाली चौथी, तिथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला पुन्हा एकदा सचिन कारवार. त्याने देखील अष्टपैलू कामगिरी केली. तब्बल 36 धावा कुठून 35 धावा कुठून काढल्या 16 चेंडूंमध्ये. सचिन ही आता आपण स्वतः आपली मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. तर मी विनंती करेन विकासदादा नवले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. विकासजी नवले साहेब आपल्याला विनंती असेल. तर एकदा जोरदार टाळ्या सचिन साठी मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. आणि त्यानंतर जाऊयात मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, द मॅन विथ अन गोल्डन आर्म म्हणून आजच्या दिवशी त्याला बोलावं लागेल. नन अदर दॅन 6 चेंडू आणि 7 धावा ज्याने डिफेंड केल्या अंकित रावत. परंतु मॅन ऑफ द मॅच घेण्या अगोदर तुम्हाला बोलावं लागेल तरच तुम्हाला मॅन ऑफ द मॅच भेटेल. या 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 वरती या. तर मी विनंती करेन आनंद माने सरकार यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचंय. सनी सिंगने तुम्हाला ऑनलाईन 2100 रुपये ट्रान्सफर केलेत. प्रेश पाटील यांनी देखील तुम्हाला पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. तर अंकित पहिले बोलू द्या माने सरकार, प्लेयर पळून जातात. तो अंकित भाई 6 गेंदे और 7 रन की जरूरत थी. देखा तो पिछले कुछ हफ्तों से आप बॉलिंग नहीं कर रहे थे क्योंकि सुहास टीम में था, बट आज अचानक से आपको बॉलिंग करने पड़ा. पिछले टूर्नामेंट में भी किया था. सामने बड़े बैटर थे, प्रतीक ठाकुर था, उसके बाद अजिंक्य आया. बस आपके पास बचाने के लिए 7 रन थे. उस वक्त आपके माइंड में क्या चल रहा था कि किस तरह से वो 7 रन बचाया जाए, या फिर आपकी फीलिंग्स क्या चल रही थी? हेलो 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 फीलिंग्स तो बहुत कुछ थी, बट जो टीम ने मुझे सपोर्ट किया और मुझे लास्ट ओवर के लिए चुना तो ऑफ कोर्स वो पूरी करनी थी. उन्होंने कुछ भरोसा जताया था मेरे ऊपर, तो बस उसी के ऊपर था कि कितनी अच्छी मैं बॉलिंग डाल सकूं और जो मेरी स्ट्रेंथ है आगे की बॉल वो उस पर बॉलिंग करता गया. और दूसरी बात, ये जो आयोजन किया गया है आप देख सकते हो कि आचार संहिता का माहौल है पूरी तरह से. और जो आयोजन हमारे आयोजककर्ताओं ने किया है तो ये स्वराज्य किलो होती है ऑर्गेनाइज करने के लिए, फिर भी उसके बाद उन्होंने इतना अच्छा ऑर्गेनाइज किया है. थैंक यू सो मच स्वराज्य की टीम के लिए, बहुत अच्छा ऑर्गेनाइज. तर अंकित भाई 1 मिनिट थांबायचंय. खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी कॅश प्राइज आलेले. सनी सिंग ऑनलाईन तुम्हाला पाठवणार आहेत, परंतु प्रेश आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही जे शेवटचं षटक हाताळलं त्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक आणि मी विनंती करेन ओमकार बोराडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र अंकित यांना पारितोषिक देते. एकदा जोरदार टाळ्या अंकितच्या गोलंदाजीसाठी झाल्या पाहिजेत. तर वेल डन अंकित, वेलकम. तदनंतर हमजा. तदनंतर मित्रांनो जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम बक्षीस वितरणाकडे. खूप चांगले सर्वजण खेळले, कुणी चांगली बॅटिंग केली, कुणी चांगली बॉलिंग केली, कुणी चांगली फिल्डिंग केली. आणि या सर्व गोष्टींचा विचार करता आमच्या आयोजकांच्या माध्यमातून त्यांना बक्षिसं दिली जाणार आहेत.
सर्वप्रथम जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन अजितजी जगदाळे साहेबांना की या आपण समोर आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक मात्र द्यायचंय. या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने खूप सुंदर सुंदर झेल पूर्ण केले, खऱ्या अर्थानं खूप चांगल्या रनआउट साठी असिस्ट केलं, तो ठरतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाचा मुन्ना. तर एकदा जोरदार टाळ्या मुन्नासाठी झाल्या पाहिजेत आणि मुन्ना आपल्याला विनंती असेल की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी मात्र व्यासपीठावरती यायचंय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाचा मुन्ना आपल्याला विनंती असेल. यस मित्रांनो, जबरदस्त खेळी योगदान. संघाचं म्हणणं आहे की तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून द्या आणि अशा प्रकारचं दिलंय की क्षेत्ररक्षणाच्या बळावरती संघ मेगा फायनल पर्यंत गेलाय. एकदा जोरदार टाळ्या या मुन्नासाठी झाल्या पाहिजेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. मी जगदाळे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला पारितोषिक द्यायचं आहे. तसंच सर्व खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे, 4 बक्षीस आपल्या आयोजकांनी ठेवलेली आहेत. तर नक्कीच मित्रांनो ही असते खेळ भावना. यांचा संघ पराभूत झालाय, त्याने चांगला खेळ मैदानावरती केला. कालच्या दिवसभर चांगली फिल्डिंग केली, आजच्या मेगा फायनल मध्ये चांगली फिल्डिंग केली, परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये एक असा खेळाडू ज्याच्या फक्त षटकार अडवल्यामुळे स्पर्धा मात्र जिंकली गेली, त्याला तो ती बेस्ट फिल्डरची ट्रॉफी डेडिकेट करतोय. तर मुन्नाच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मात्र डेडिकेट केली जाते ती विशाल यांना. मी विशाल यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आणि ट्रॉफी घ्यायची आहे. तसंच सर्व संघांना आणि सर्व खेळाडूंना विनंती करतो मित्रांनो, हा क्रिकेट आहे, यामध्ये एक संघ जिंकेल एक संघ हारेल. हारणारा संघ मनोबल खचू देऊ नका. इथे आयोजकांच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेतली जाते आयोजनासाठी, त्यामुळे जरी तुम्ही हारला असाल आणि तुम्हाला ट्रॉफी मिळत असेल तरी सर्वांना एक नम्रतेची विनंती कळंबोली क्रिकेट असोसिएशन आणि आयोजकांच्या माध्यमातून करतो की ट्रॉफीचा अपमान मात्र कोणी करू नका. ट्रॉफी घेण्यासाठी आपण सर्वांनी यायचं आहे. तदनंतर जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज, एक उंच पुरा खेळाडू ज्याने कालचा दिवस अक्षरशः दणानून सोडला आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाचा साहिल उलवेकर ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तर साहिलाच अनुपस्थित आहे. मी विनंती करेन मुन्नाला पुन्हा एकदा की आपण यायचे ते पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करेन ओमकारजी बोराटे यांना. जगदाळे साहेब धन्यवाद, आपण बसू शकता. तर ओमकार बोराटे आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक वितरित करायचे. या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, जबरदस्त फलंदाजी मित्रांनो, गोलंदाजी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन मंगेशजी पडवळ साहेबांना की आपण समोर यायचं, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय. या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज, एक असा खेळाडू सुरुवातीच्या क्षणांना फलंदाजी काय खेळण्याची देखील संधी मिळाली नव्हती, परंतु जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसं मित्रांनो संघाला दाखवून दिलं की माझी ताकद काय आणि माझी क्षमता काय. नॉट आउट 43 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आणि मेगा फायनल पर्यंत आपल्या संघाला घेऊन आलाच नाही तर संघाला मात्र विजयपद मिळवून दिलं. असा स्वर्गीय स्मॅश रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचा हॅपी सिंग करतो या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. तर एकदा जोरदार टाळ्या हॅपीसाठी. परंतु हॅपीचा चेहरा नेहमी आजकाल आपल्याला सॅड दिसतोय. हॅपी थोडंसं स्माइल करायचं आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये राहिली आहे. तदनंतर मित्रांनो जाऊयात एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण क्षणचित्र जी टिपली जात आहेत. क्षणचित्र म्हणजे फक्त एक फोटो नसतो मित्रांनो, ती असते आठवण. कारण की आज काय घडलं आपण उद्या परवा 1 महिन्यानंतर विसरून जाऊ, परंतु एक फोटोच असा आहे जो बघितल्यानंतर लगेच आठवतो की त्या क्षणी काय घडलं, कशामुळे घडलं. तर हे क्षणचित्र याच्या माध्यमातून टिपली जात आहेत. तो आपल्या शिवस्वराज्य संघाचा दमदार खेळाडू आणि एक दमदार व्यक्तिमत्व आशू यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. मी विनंती करेन कपिल दादा जमदाडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. खूप चांगला व्हिडिओ एडिटिंग, खूप चांगली फोटोग्राफी आशू यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. संपूर्ण स्पर्धेदरम्यान एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. प्रत्येकाच्या मेहनतीशिवाय स्पर्धा होणे हे शक्य नाही.
काय खेळाडू खेळतात, तिथे समालोचक समालोचन करतात, एक मंडप नसेल तरी स्पर्धा होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जर का आपल्याला यशस्वी करायची असेल ना तर सर्व ज्या काही नियमावली आहेत त्या मात्र आपल्या ग्रुप्सपर्यंत आपल्या कॅप्टन्सपर्यंत पोहोचतील. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा, आपल्यातली गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. ऑक्शन प्रक्रिया दरम्यान तुमची नावं जर का सिलेक्ट झाली तर तुम्हाला खेळण्याची देखील संधी मिळू शकते. तर पुन्हा एकदा विनंती असेल सर्वांना की प्लीज सर्वांनी बक्षिसं घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. ही सूचना मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या व्यासपीठाच्या माध्यमातून, या कळंबोली क्रिकेट असोसिएशन आणि या आयोजकांच्या माध्यमातून मात्र करतो. तर जाऊयात सर्वप्रथम चातुर्य क्रमांकाचं पारितोषिक. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ ज्यांनी केला, दुर्दैवाने मित्रांनो सेमीफायनलची मॅच त्यांना गमवावी लागली. आर्यन सायकृपा संघ या संपूर्ण स्पर्धेतला थर्ड रनर अप म्हणजे चातुर्थ क्रमांकाचा मानकरी. चला सर्व संघ आपण यायचंय हे बक्षीस घेण्यासाठी. यावरची आपण पाहिलं तर प्रथमताच या प्रकारच्या बक्षिसाचं खऱ्या अर्थानं नियोजन मात्र करण्यात आलेलं आहे. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सूरजजी जगदाळे साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते मात्र चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचंय. जबरदस्त खेळ केला परंतु दुर्दैवाने तुम्हाला मॅच गमवावी लागली. हार्ड लक. भविष्यात तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्ही मॅच जिंकणार, स्पर्धा जिंकणार. यासाठी तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच या कळंबोली क्रिकेटमधली पहिल्यांदा ही वेगळी संकल्पना यावर्षी बघायला मिळाली. 4 पारितोषिक म्हणजे हारला तो देखील नाराज नाहीये. इथे प्रत्येक जण आपल्या घरी काय ना काय घेऊन जाणार आहे आणि हेच ध्येय आणि हाच ध्यास आमच्या स्वराज्य मित्रमंडळाचा होता. तदनंतर जाऊया तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी मित्रांनो आजच्या दिवसातले जे फेवरेट्स होते, दुर्दैवाने त्यांची बॅटिंग चालली नाही आणि निर्णायक क्षणी त्यांना देखील सेमीफायनलमध्ये हार पत्करावी लागली आहे. अशा आजच्या दिवसातील सेमीफायनलिस्ट सुपर डीजी माऊली ठरतात या संपूर्ण स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे मानकरी. तरी चला सुपर डीजी माऊली संघ आपण या. सर्व संघ आपल्याला विनंती असेल की या आपण आपलं बक्षीस कलेक्ट करण्यासाठी. सौरभ मोठे आणि टीम रामदास मानवरची आपल्याला विनंती असेल की या आपण बक्षीस सर्वांनी कलेक्ट करा. मित्रांनो आयोजकांनी भरपूर मेहनत, त्यांचा कोणत्याच प्रकारचा स्वार्थ नाही आहे बक्षीस देण्यासाठी कोणाला. त्यामुळे सर्वांनी आयोजकांचा मान ठेवत बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. चला तृतीय क्रमांकाचे मानकरी पुन्हा एकदा विनंती करतो सुपर डीजी माऊली संघ. अगदी पहिल्या मॅच पासून अनाउन्समेंट केली जात होती की 4 पारितोषिक आहेत. त्यामुळे तृतीय क्रमांकाचं नामांकन घेण्यासाठी सुपर डीजी माऊली संघ किंवा त्यांचे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असतील तर आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यायचं. येस पवेलियन लांब आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो येण्यासाठी, आम्ही देखील समजू शकतो. तर यस आमचे मिस्टर ऍक्टिव्ह प्रसाद तावरे आणि रोशन इथे मात्र हे पारितोषिक घेण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या दोन्ही खेळाडूंसाठी झाल्या पाहिजेत. प्रसाद तावरेने आजच्या दिवसातली कॅच काय पकडली मित्रांनो, ही युट्यूब वरती भरपूर व्हायरल होणारी व्हिडिओ. एकदा जोरदार टाळ्या हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन प्रशांत कराडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र वितरित करायचंय. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी झाल्या पाहिजेत. आज मित्रांनो काय जबरदस्त वैष्णवची गोलंदाजी राहिली आहे, रामदास मानवर यांची फलंदाजी राहिली आहे. या सर्वांनी मात्र अतिशय सुंदर खेळ या मैदानावरती दाखवलाय. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. तदनंतर जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेतील रनरअप संघ. तत्पूर्वी मित्रांनो इथे मात्र मॅच ऑफिशियल्सचा सन्मान केला जाईल ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर गुणलेखनाचं काम मात्र कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये राहिलं. अशा कळंबोली क्रिकेटचे ऑफिशियल स्कोरर योगेश वाघ यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. मी विनंती करेन कपिलजी जमदाडे साहेब आणि ओमकार बोराडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. खूप सुंदर मित्रांनो आपण पाहिलं तर गुणलेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं या 2 दिवसांमध्ये. तदनंतर मित्रांनो आपले दुसरे स्कोरर हमजा यांचा देखील सन्मान केला जाईल. मी प्रसाद राऊत यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हमजा यांचा सन्मान मात्र करायचा आहे. चला प्रसाद दादा आपण या समोर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र केला जाईल. अंकितला द्यायचे होते. नाही मला माहिती आहे. कोण बोललो तुम्हाला? कुठल्या बाबूचा? सचिनला पण द्यायचे का 1000 रुपयातले? हे किती 6000 आहेत का?
थांबा एक मिनिट. तदनंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांचं खूप सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं, आमचे परम मित्र श्रीकांत मुळीक उर्फ मिरेवाडीचा चिकू यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. मी सुमितजी देशमुख यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र श्रीकांत मुळीक यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर आपल्याला थेट प्रक्षेपण ऐकायला मिळालं असे पनवेल टेनिस क्रिकेट यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेन प्रेम यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ऋषिकेश जे पीटीसी टीमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. आणि प्रेमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक सुंदर आयोजन मित्रांनो, भरपूर मेहनत त्यांनी घेतली आहे या संपूर्ण स्पर्धांसाठी. खऱ्या अर्थानं स्वराज्य चषक 2025 साठी. आणि तदनंतर डीजे मास्टर यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. मी धीरजदादा इंगळे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते डीजे मास्टर यांचा देखील इथे मात्र सन्मान करायचा आहे. आचारसंहितांमुळे साऊंड सिस्टीम लावता आले नाही, परंतु चांगली व्हॉइस क्वालिटी त्यांनी देण्याचं काम केलं कॉमेंट्रीसाठी. त्यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जातोय. नक्कीच नक्कीच धन्यवाद विकी. आणि मी म्हणेल की 2 दिवस ज्यांच्या समुद्रवाणीने या सामने धावतं समालोचन आपण ऐकलं, असाच कळंबळीमधील एक मोठं नाव मराठी समालोचक क्षेत्रातील विक्की नांगरे पाटील यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. विनंती असेल प्रथमेश बोराटे सर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते विक्की नांगरे पाटील यांना या क्रिकेट शृंखलेची गोड आठवण भेट म्हणजे सन्मान चिन्ह आणि मायेची उपदार शाल देऊन इथे आपण सन्मान करायचा. नक्कीच एक सुमधुर आवाज, मराठीमधील एक सुमधुर आवाज आपण पाहिला. नक्कीच हा आवाज आपण अनेक ठिकाणी देखील पाहणार आहोत. तर खूप खूप शुभेच्छा या स्वराज्य चषक 2025च्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा बोलत आहोत या सत्कार समारंभानंतर मुख्य पारितोषिक वितरणाकडे. ओव्हर टू विकी. तर नक्कीच धन्यवाद. पुन्हा एकदा मी स्वराज्य मित्रमंडळाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण 2 दिवस मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. असंच प्रेम मात्र वर्षानुवर्ष राहू द्या ही ईश्वरजनी प्रार्थना असेल. आणि तदनंतर जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेचा रनर अप संघ ज्यांनी कालच्या दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ केला आणि आज मात्र निर्णायक क्षणी त्यांना मॅच गमवावी लागली. मी विनंती करेन आनंद माने संपूर्ण स्पर्धेतले रनर अप ठरतायत. तर एकदा जोरदार टाळ्या. तदनंतर जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीज. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन ज्याच्या माध्यमातून मित्रांनो एक विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलं. खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचा खजिनदार त्याला म्हणावं लागेल अशा सोजल दादा भोईटे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थाने ज्याने आजचा दिवस मात्र गाजवला, नवीन भूमिकेमध्ये तो बघायला मिळाला. फलंदाजीमध्ये तर अग्रेसर, क्षेत्ररक्षणामध्ये उत्कृष्ट, बरं गोलंदाजीमध्ये लाजवाब ज्याची कामगिरी राहिली आहे असा स्मॅश रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचा सचिन कारवा ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. तर या खेळाडूला मात्र प्रयश आत्माराम पाटील यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सचिनसाठी मित्रांनो. संपूर्ण स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीजचा तो मानकरी ठरलाय. तसंच मित्रांनो संघ मालक जागो यांच्याकडनं देखील 5000 रुपयांचं पारितोषिक आहे, परंतु ते ऑनलाईन ट्रान्सफर केले जातील याची आपण नोंद घ्यायची. एकदा जोरदार टाळ्या सचिनसाठी मित्रांनो झाल्या पाहिजेत. आणि तदनंतर या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन संघ या वर्षी भरपूर मेहनत केली, भरपूर सारे अडथळे मात्र मार्ग जोरदार टाळ्या संपूर्ण टीम साठी झाल्या पाहिजेत. ब्ल्यू आर्मी मैदानाच्या आतमध्ये आणि प्रयश आत्माराम पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपये या संघाला दिले जातील. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण टीम साठी झाल्या पाहिजेत.
बोला गणपती बाप्पा. ही सीझनची पहिली ट्रॉफी असेल मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. खूप जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. संपूर्ण आयोजकांना विनंती आहे की एकत्रितपणे आपण हे पारितोषिक द्यायचंय. भरपूर मेहनत स्वराज्य मित्रमंडळाने घेतली. एकदा शेवटच्या जोरदार टाळ्या स्वराज्य मित्रमंडळासाठी झाल्या पाहिजे. एक भव्य दिव्य आणि जबरदस्त आयोजन त्यांनी केलं. एक सक्सेसफुल आयोजन इथे मात्र त्यांच्या माध्यमातून पार पाडलं जात आहे. मोरया. तर नक्कीच आज मात्र ही ट्रॉफी खऱ्या अर्थानं रणजित गड्डे पाटील यांना डेडिकेट केली जाते, ज्यामध्ये खूप मोठा शेराचा वाटा मात्र असेल या खेळाडूंचा.